आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ये नंदिनी. काहीतरी चूक घडलीये. साप माझ्या नियंत्रणात नाही आलाय. साप माझ्या नियंत्रणातून सुटला. सर्परूपी नंदिनी माझ्या नियंत्रणात नाही आली. स्वामीजी काय झालं? पूजेत अडथळा आलाय. पूजा सिद्धीच नाही गेली. चल उठ उठ. मी बोलेन तो मंत्र म्हण. ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम लीम ओम भट ओम ह्रीम श्रीम ह्रीम लीम गंगा वारुळाला प्रदक्षिणा घाल. बाबा हे सगळं काय?
लोटांगण करत खा. ठीक आहे स्वामी. स्वामीजी काय झालं स्वामीजी? गंगाच्या भक्तीचा वापर करून नंदिनीला इथे आणण्याचा प्रयत्न केला होता, ते नाही झालं. नंदिनी दुसऱ्या कोणाच्या तरी बंधनात अडकलीये. माझ्या महायज्ञ शक्ती पुढे आणि गंगाच्या वारुळ भक्ती पुढे नंदिनी ते बंधन तोडून नाही येऊ शकली, म्हणजे नक्कीच ती कोणाच्या तरी भयानक बंधनात अडकले असं वाटतं. आता काही केलं तरी नंदिनीला नाही आणू शकणार मी. यापुढे आणखीन पूजा करून तिला त्या बंधनातून बाहेर काढणं आपल्यासाठी सोपं नाहीये. दुसरा कोणता मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला तर शेवट विध्वंसक होईल. सगळ्यांनी इथून जा. राजशेखर, ऐक फक्त तू. तुझ्या हाताने आता पूजेमध्ये पिवळ्या धाग्यांनी बांधलेल्या मडक्यात असलेलं गरुड जल मोरपिसाने अख्ख्या घरामध्ये शिंपडून ते मोरपिस इथे घेऊन ये. ठीक आहे स्वामीजी. आता हेच तुझं जग आहे नंदिनी. मी विचारलेल्या प्रश्नांचं आणि माझ्या संशयाचं तू निराकरण केलंस तरच तू जिवंत राहशील. स्वामीजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं.
घाबरू नकोस. आपल्या मार्गात आलेली शक्ती त्याच मार्गात जाऊन पडेल हेच आपलं सामर्थ्य. आता केलेल्या यज्ञपूजेमुळे नंदिनी कोणत्या शक्तीच्या नियंत्रणात आहे त्या शक्तीची मी आणखीन ताकद वाढवली. आता त्या बंधनातून मुक्त होणं नंदिनीसाठी तितकं सोपं नाहीये. आता अमावस्येच्या रात्रीशिवाय नंदिनी तिची ताकद बाहेर कुठे नाही दाखवू शकणार. आणि असं नको हवं असेल तर आत्ताच बंधन तिला तोडावं लागेल. पण आता असलेल्या बंधनातून मी तिला बाहेर यायला देणारच नाही. आणि ज्या कोणी बंधनात अडकवलंय तेही काही करू शकणार नाही. आता तर हळूहळू ते सगळे माझ्या बंधनात अडकतील. मी जे करणार आहे ते बंधनात अडकवणाऱ्या त्या शक्तीला सुद्धा कळणार नाही. स्वामीजी, मग आता काळजीचं काही कारण नाहीये ना? आता कसलीच चिंता नाही. तुम्ही आता नेहमी सारखे अगदी आनंदी राहा. नंदिनीला मी बघून घेईन. खरं सांगताय ना? आता नक्कीच काही काळजीचं कारण नाहीये ना? माझ्यासाठी आता काम सुरू झालंय. कोण आहेस तू? मला इथे या बंधनात का अडकवलेस? तुला काय हवंय? मी तुला पकडण्यासाठी एक क्षण सुद्धा उशीर केला असता तर तू त्या तंबोरांच्या नियंत्रणात अडकली असतीस. तू त्या तंबोरांच्या बंधनातून बाहेर येऊ शकली नसतीस, कळलं? आणि मी पण त्या बंधनातून तुला बाहेर काढू शकले नसते. तंबोरांपासून कसं वाचायचं मला चांगलंच माहितीये. तू मला वाचवण्याची गरज नाहीये. मला बाहेर काढ. तुला वाचवण्यासाठीच मी बंधनात अडकवलंय. माझं कार्य सिद्धीस नेण्यासाठी. ए, ओरडतेस काय? तुझ्या आईचं शिवनागाच्या रक्षणात असणार ते कालचक्र खूप वर्षांपासून शोधत असलेल्या कागभुजंग वंशाच्या पिढीतली आहे मी. ते कालचक्र मिळवताना तुझा फार अडथळा आला असता म्हणूनच तुला पकडून इथे बंधनात अडकवलंय. मला ते 3 कालचक्र सापडेपर्यंत तुला बंधनातून मुक्त नाही करणार. तुला इथेच राहावं लागेल. बाहेर कसं यायचं मला चांगलंच माहितीये. मी तंबोरांचं बंधन तोडून बाहेर आले. तुझं देखील बंधन तोडून बाहेर येईल. कालचक्र तुझ्या हाती लागणार नाही. तू त्या तंबोरांचं बंधन तोडून बाहेर आली असशील पण या चामुंडीचं बंधन नाही तोडू शकणार. तू, कळलं तुला? मी तुला मातीच्या आत नाही अडकवलंय. माझ्या मांत्रिक विद्याने तयार केलेल्या राक्षसी सरड्यात बांधून ठेवलंय तुला. गुफा देवीचं वास्तव्य असणाऱ्या या गुफेमध्ये तुला बांधून ठेवलंय. सुईच्या होल मधून हत्ती जाऊ शकेल पण तू या सरड्यातून बाहेर नाही पडू शकणार. तुला जमत असेल ना तर बाहेर येऊन दाखव.
थोडं हुशारीने राहायला हवं. आपल्या सगळ्यांना हॉटेलमध्ये पाठवून या तंबोरांनी अशी कोणती पूजा केली असेल? सगळीकडे मडकी, फुलं, रांगोळी हे सगळं बघून तर असं वाटतं की कोणाचा तरी बळी द्यायची तयारी केली असावी. काय रे, सगळ्यांची जेवण झाली ना? एवढी मडकी, पूजेचं सामान, कसली पूजा होती भाऊजी? ते सगळं जाणून घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. तसं नाही भाऊजी, ते काहीही असो, आपण यावर सकाळी बोलू. आता जाऊन झोपा. जा जा जा. ठीक आहे ना. चला रे. चला बाबा. तू कसलीही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. हे, तू कशाला इथे आलीयस? नाही साहेब, हे सगळं साफ करायला आले होते मी. तिला हे सगळं साफ करू दे. चल. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, सगळं साफ करून घे आणि जरा लवकर कर. ठीक आहे साहेब. या कुटुंबाला वाचवण्यासाठी आलेली ती कुलदेवी. तुझ्याकडे मला मन मोकळं करायचं म्हणून मी आलो जानकी. तुला सोडून दुसऱ्या मुलीचा विचार करणं माझ्याच्याने शक्यच नव्हतं, म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विचार देखील केला नव्हता. पण तरी सुद्धा देवसेनेला एक आई पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं, म्हणून मी गंगासोबत लग्नासाठी तयार झालो. गंगा आपल्याच कुटुंबासाठी तिने कधीही न केलेल्या गुन्ह्याचा आरोप स्वतःवरच घेऊन तुरुंगातच आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत होती. गंगा खूप चांगली मुलगी आहे रे. तिचं येणं फक्त देवसेनेसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी पण एक वरदान आहे अरुण. ती माझ्यापेक्षाही खूप चांगली आहे. तुझं जितकं माझ्यावर प्रेम आहे त्याहीपेक्षा तिच्यावर कर. माझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा होता, पण तिचा दृष्टिकोन मला समजण्यामध्ये थोडा उशीर झाला. प्रत्येक मुलीसाठी लग्नाचा नवराच तिचं भविष्य, रक्षक, आनंद, आयुष्य आहे असं समजतात. पण मी तर गंगाला कधीच समजून घेतलं नाही. मीच स्वार्थी होतो. गंगाला कधीही माझ्या जवळ येऊ दिलं नाही मी. तिला लांब ठेवलं, ही माझी चूक झाली असं मला आता वाटायला लागलंय. तिने माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मुलीसाठी जे काही केलंय त्या बदल्यात मी 1% सुद्धा तिच्यासाठी काही केलं नाही. ती सुद्धा एक मुलगी आहे, तिच्या पण भावना असतील, प्रेम असेल, लग्नानंतर काहीतरी अपेक्षा असतील तिच्या. मी हे सर्व विसरून गेलो. कोणीही करू शकणार नाही असा त्याग करणाऱ्या गंगाला मी फक्त देवसेनेची आई म्हणूनच बघत आलो. माझी बायको म्हणून कधीच विचार केला नाही मी. तिच्या भावनांची कदर सुद्धा केली नाही मी, आणि मी तिचं मन नेहमी दुखावत राहिलो. दुखी नको होऊस अरुण.
गंगालाही तुझा स्वभाव माहितीये. ती कधीच तुला चुकीचं नाही समजणार रे. बाबांच्या इच्छेपोटी तिच्याशी लग्न करून मनाविरुद्ध मी तिचा नवरा झालो आणि मी इतके दिवस काहीच केलं नाही. मलाच माझं मन खातंय. मी खूप चुकीचा वागलोय असं वाटतंय आणि मी तिची सगळी स्वप्न दाबून टाकली. तिचं आयुष्य खराब करून टाकलं याचं दुःख होतंय मला. यापुढे तिच्याशी मी असा वागलो तर तिच्यावर फारच अन्याय होईल असं वाटतंय. यापुढे तिच्याशी असं वागणं म्हणजे तिच्या चांगुलपणाची मी तिला शिक्षा देतोय असंच मला वाटतंय. असंच वाटतंय. त्यामुळे यापुढे मला तिला फक्त आणि फक्त प्रेमच द्यायचंय. अरुण, गंगाला तुझी बायको बनवणारी मी आहे. मी तुझ्यासाठी निवडलेली मुलगी तितकीच चांगली आहे जितका तू चांगला आहेस अरुण. तुझं म्हणणं बरोबर आहे. आता तिला तुझ्यापासून लांब ठेवू नकोस. माझी जागा देऊन तर बघ तिला. माझं बोलणं तुला कदाचित ऐकू येत नसेलही. मी सतत तुझ्या विचारात असल्याने मी जे ठरवते तसंच होणार. गंगाचा आणि तुझा संसार मला बघायचा आहे रे अरुण. गंगाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा. ती आपलीच गंगा आहे अरुण. आपली गंगा. तिच्यासारखी दुसरी मुलगी तुला जगात शोधून मिळणार नाही. तू तिचा स्वीकार कर अरुण. लग्न करूनही तिला बायकोचा हक्क न देणं म्हणजे जिवंतपणी नरक भोग देण्यासारखंच आहे. मी गंगाला इतका त्रास दिलाय ना. बायको म्हणून मी तिच्यासाठी कधीच काही केलं नाही. तिच्यासाठी काहीच न करणं म्हणजे तिने केलेल्या त्यागाची ती मस्करी केल्यासारखीच आहे. तू सुद्धा आता माझ्यासारखाच विचार करतोस. यापुढे गंगावर अन्याय होऊ देऊ नकोस अरुण. तिचा आनंदाने स्वीकार कर. तिच्यासाठी हे घर आणि तुम्हीच तिचं जग आहात. मी गंगाला त्रास दिला याचंच मला दुःख आहे. पण गंगाचा आनंदाने स्वीकार करण्यासाठी माझं मन पूर्णपणे तयार होत नाहीये. हृदयात असणाऱ्या तुझ्या जागेवर तिला ठेवायचं म्हणजे तुझ्यावर असलेल्या प्रेमाला धोका देतो असं मला वाटत राहतं. यासाठी माझं अंतर्मन तयार होत नाहीये. नाही रे, असं काहीही नाही अरुण. गंगा मला माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. तुझ्यासाठी बायको म्हणून आणि देवसेनेसाठी आई म्हणून आणि या घराची सून म्हणून माझ्यापेक्षा तिचा या घरावर जास्त हक्क आहे. तू उगाच आता नको ते विचार करू नकोस अरुण. गंगाला माझी बायको म्हणून तुझी जागा तिला देणं म्हणजे फक्त माझ्या हातात नाहीये, हे तुझ्या हातात सुद्धा आहे. कोणावरही अन्याय न करता, गंगाला सुद्धा त्रास न देता तिच्याबरोबर जर जगायचं असेल तर मला तुझी सुद्धा परवानगी खूप महत्वाची आहे जानकी. माझी मनापासून संमती आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वीकार कर तिचा. अप्रत्यक्षपणे तू आपल्या मुलीची देवसेनेशी भेट घालून दिलीस. तुझ्या संमतीनेच मी गंगाशी लग्न केलं. पण तू देवी आत्याच्या शरीरात येऊन गंगाला एवढा त्रास का दिलास? तुला गंगा नाही आवडली की तुझी जागा तिला दिली हे तुला नाही आवडलं हे मला कळलं नाहीये. तरीही तिचा खून करणं इतपत तिला तू शत्रू समजतेस हे मात्र चुकीचं आहे. ती पण बिचारी तुझ्यासारखी सामान्य कुटुंबातलीच आहे. ती माझ्या जवळ असताना तू तिला त्रास देणार असशील तर मी नेहमीसारखं तिच्याशी आपला लांबच राहतो. ते सगळं मी केलेलं नाहीये. ती सगळी देवी हत्याची नाटकं होती. तुम्हा सगळ्यांपेक्षा
मला गंगा जास्त आवडते. आता यापुढे तिला त्रास होऊ देऊ नकोस. तिने आधीच खूप सहन केलंय आपल्यासाठी. तिला आता अंतर देऊ नकोस अरुण. आता मी जे काही तुझ्याशी बोललो हे शेवटचं असेल. तू मनापासून परवानगी दिली तरच मी काहीतरी निर्णय घेऊ शकतो. तुझ्या निर्णयापुढेच आपल्या मुलीचं भविष्य आहे याचं मात्र तुला भान असू दे, तरच मला निर्णय घेणं सोपं जाणार आहे. कसं सांगू मी तुला अरुण? माझी पूर्ण संमती आहे. कसं सांगू तुला? मी जे काही बोलते ते इथे कुणालाही ऐकू येत नाही. आता माझ्याकडे ती शक्ती नाहीये. मी बंधनात अडकले. जानकी, याआधी तू खूप वेळा अप्रत्यक्षपणे तुझ्या भावना दाखवलेल्या आहेस. देवसेना, देवी आत्या, धर्मा मामा अशा प्रत्येकाच्या नजरेत तू आलेली आहेस. आता मी सांगतोय तर मला संमती दे ना जानकी. मी तुला 1 मिनिटाचा वेळ देतोय. मला तुझा निर्णय ऐकायचाच आहे. तू मान्य केलंस तरच मी नवीन आयुष्य जगेन, नाहीतर फक्त तुझ्याच आठवणीत मी कोणाकडूनही काहीच अपेक्षा न ठेवता मी असंच एकटं आयुष्य जगेन. जो काय तुझा निर्णय असेल तो मी आजच सरळ काय ते जाऊन गंगाला सांगणार आहे. त्यानंतर तिने असंच आयुष्य जगायचं ठरवलं तरी ठीक आहे, किंवा तिचा दुसरा निर्णय तिने घेतला तरी ठीक आहे. मी तिला अडवणार नाही. इतकं बस जानकी, इतकं बस. एवढी संमती बस झाली जानकी. यापुढे मनात कोणत्याच शंकेला थारा न देता गंगाचा मनापासून बायको म्हणून स्वीकार करेन मी. तिच्या आयुष्यात आनंद, हक्क, इज्जत देऊन तिला तिच्या जागेवर ठेवून जीवापाड तिच्यावर मी प्रेम करेन. अगदी जीवापाड प्रेम करेन तिच्यावर.